शरीरामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी जर झाली तर आपल्याला जे सिम्पटम्स दिसून येतात ते म्हणजे काय, तर पहिले आपल्याला हाडं दुखायला लागतात, हातपाय दुखायला लागतात, त्यानंतर पोटऱ्यांमध्ये गोळे यायला लागतात, आपले दात खराब व्हायला लागतात, केस गळायला लागतात, अशा अनेक समस्या आपल्याला दिसायला लागतात. पण त्याबरोबर जर व्हिटॅमिन डी सुद्धा कमी असेल तरी सुद्धा तुम्ही जरी आहारातून कॅल्शियम घेतलं किंवा काही सप्लिमेंट्स घेतल्या तरी ते आपल्या शरीरामध्ये ऍब्झॉर्बच होणार नाही कॅल्शियम. म्हणूनच पहिले तुमचं जर अग्निमांद्य असेल तर ते सुधारणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही आहारातून कॅल्शियम वाढवणं गरजेचं असतं. मग त्यासाठी तुम्ही आहारात काय घेऊ शकता, तर नाचणीचं सत्व आहे की जे लहान मुलांना आपण त्यांच्या हाडांना मजबूती यावी म्हणून देत असतो, पण मोठं झाल्यावर आपण मात्र विसरून जातो की आपण सुद्धा ते घेऊ शकतो. म्हणून सकाळी उठल्यावर ब्रेकफास्टच्या वेळेस तुम्ही नाचणीचं सत्व घेऊ शकता. त्याचबरोबर मधल्या वेळामध्ये राजगिऱ्याचा लाडू किंवा चिक्की घेऊ शकता. त्याचबरोबर चिया सीड्स हे सुद्धा कॅल्शियमचे रिच सोर्स आहे, तेही तुम्ही घेऊ शकता. त्याप्रमाणे 1 ग्लास दूध आहारात असणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कुळीथ जे आहे हे रात्री भिजत घालायचं आहे, त्यानंतर सकाळी उठल्यावर त्याचं कुळिथयुष तयार करायचं आहे, त्याला लसणाची फोडणी द्यायची आहे आणि त्या कुळिथयुषाचं तुम्ही आहारात सेवन करायचं आहे. असे अनेक उपाय तुम्ही कॅल्शियम वाढण्यासाठी करू शकता. कारण काय, जर कॅल्शियम चांगलं असेल तरच तुमचे सांधे, हाडं आणि केस छान राहतील.